बोला पांडुरंग हरी, बोला पांडुरंग हरी, बोला पांडुरंग हरी, जय हरी हरी।
पालखी निघाली वारीला देवा विठ्ठलाच्या भेटीला पालखी निघाली वारीला देवा विठ्ठलाच्या भेटीला भजनी रंगोली घेता हरिनाम विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला 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 पांडुरंगा विठ्ठला
पोरगा पोरगी लग्नाच्या नंतर काय पण आता आता सगळं करून मागलं आणि लग्न करायला लागलं असं झालंय. अहो पोरग्यासाठी पोरगी बघायची ना तर आमच्या सारख्या मोरांना केवढा लाभ. पोरीचा बापू तोंडावर विचारतो बघा भेटली आहे ना पण तिथं आम्हाला कुठं बघायला लागतं त्या गाडीने गालपाट बसलेली आणि ह्या मुलींना मुंबईत आणावं पाहिजे मुंबईला. मी म्हणतो काय आहे त्या मुंबईला काय आहे. मी गेलो होता मागच्या महिन्यात मुंबईला आमच्या बबन बरोबर आणि त्या लोकल ट्रेनमध्ये चढलो. काय नुसतं पुढं जाता येई नाही नुसतं पाठी येता येई नाही असाच नुसता उभा गेली आणि मध्ये पाठी मागून भैया भैयाचं काहीतरी पसंत होतं मला. मी भैयाला म्हणताय हे भैया अरे तुम्हाला हमको कुछ दोस्त है पाठी जातो तो मला म्हणतो अरे हम इलेक्ट्रिशियन है हमारा सुडावर है म्हटलं तुझा सुडावर आपण ठेव. अरे ह्या सगळ्या गडबडीत
मध्येच तुमची बाळ सोडला काय सांगू तुला मला नाकाचं तेल जळालं नाकाला हात गेला असं आहे मुंबईला आणि ह्या मुलींना मुंबईला नवरा पाहिजे कसं नामायचं मी तर कशासाठी आलं तर सांगायला पाहिजे हा तर माझ्या गावातल्या एका नामदेवाच्या मुलीचं लग्न करायचं आहे हा तर म्हटलं चांगला मुलगा आहे काय बघ तर म्हटलं बघतो आमचा माझा मित्र रामू माझ्यासारखा माझ्याकडे करतो ना म्हटलं ये बघूया जमतं काय बघू येऊ दे हॅलो 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 काय बोलला तुमच्या मुलीचं लग्न जुळवणार अहो आमच्याकडे ना मरणाची स्थळं आहे हो नक्की जुळवणार हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे असा कसा जुळत नाही वधूवर सूचक मंडळ इथं आयुष्यभराची नाती जुळतात हो हो गॅरंटी मोदीची नाही हो माझी काय म्हणाला खालपाटीची नको खालपाटीची देतो काय ती पसंत नाही बदलून देतो आणखी काय करू ठेवा मग पाहुणं कोण अरे आमची काय 2-4 घरं असली म्हणून आम्ही पाहुणं झालो अरे आम्ही खूप आहे खूप अरे खूप म्हणजे मानकरी आहे मी मानकरी मामा अरे मी पण टाकरी आहे अरे मानकरी म्हणजे तसा मानकरी नाही रे अरे मानकरी म्हणजे मानाचा आणि मानाचा अरे मी पण तानात आहे बोलताना अरे बोलताना विचार कर इंग्लंडला गेलो तो इंग्लंडला 30,000 टन बर्फ आणला अरे काश्मीर मध्ये आपलाच बर्फ आहे तर जाऊ दे तू कुठं तोंड काढत अरे मी गेलो होतो शारजाला तिकडं कशाला मारायला 50,000 टन वाढू आणले राजस्थान मध्ये आपलीच वाढू आहे तुझ्या आईचे झिंझिने आणले तुझ्या मला काही कमी समजलं की तू अरे आमचं खानदान म्हणजे मोठं खानदान आणि आमचं काय भारतात खानदान म्हणजे आमची परंपरा आमचा आजा आजा धुमक आमचा आजा एवढा मोठा भारी माणूस त्यानं एवढा मोठा वाडा बांधला वाड्याच्या मागणं अशी रेल्वे धावायची तुडुक 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 एकदा रातच्या आजा झोपला होता आणि रेल्वे चालली आहे तुडुक 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 आजाची झोपड झाली आजा तो खवळला अख्खीच्या रेल्वे घेतली फोडून आणि ठेवली सांगायचा फोडून मग आमच्या आजानं काय कमी मोठा वाडा बांधला अरे आमच्या आजानं पण लय मोठा वाडा बांधला तुला सांगतो समोरच्या दरवाजातून वासरू सोडलं तर पाठच्या दरवाजातून काय होऊनच एवढा मोठा उंच होता की हातात पंखा थांबवायचा बोल हातात बघा अरे आमचं पण आजा काय बुटका होता आमचा आजा पण उंचच होता पण असे रिकाम टेकडे धंदा नाही आमचा आजा एवढा मोठा भारी माणूस असा विमान उडवायचा बाळ आकाशाला भिडवायचा एकदम आकाशाला म्हणजे अरे एकदम आकाशाला पण काय शब्दशा घेऊ नको रे दोन मोठा खाली तसा आमचा आजा नाकाच द्यावायचा तच रे 2 बोटं खाली माझा आजा
शिकारीचा नाद त्याला हा. लहान मोठी दोन्ही शिकार करायचा लहान मोठी लहान लहान म्हणजे मोठी शिकार कवड्या मारायचा कवड्याची शिकार करायचा हं? कवड्याची शिकार करायचा माझा आजा तर नाव्याची शिकार करायचा माझा आजा ना वाघ वाघ त्यात काय आमचा तुषार धुमक पण वाघ आहे. अरे परवा वाडीत जात होतो त्याच्या घरा शेजारून जात होतो तर बायको बोलली तुम्ही घरात नसवा तुम्ही घरात पण पुढे आहेच पण बोलली तू चांगला वाघ तू चांगला वाघ नाही. असं आहे काय पण माझा आजा ना हा काय मोठा शिकारीचा नाद त्याला हा असा एकटा जंगलात घुसायचा हा एकदा असा एकटा जंगलात गेला हा. आणि समोर बघतो तर काय काय समोर वाघ हा अरे आजा काय गावाला नाही हा. अशी बंदूक काढली हा आणि वाघासमोर धरली हा तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आल्या बघून बंदूक गोळ्याच नाही वाघानं आजाला खाल्ला नाही आमचा आजा लय डोकेबाज हा. असं वाघाकडे बघितलं आणि कमरेच्या गोळ्याच्या पट्ट्याला हात घातला दोन गोळ्या वाघाला दाखवल्या वाघ जंगलात गायब हा काय सांगतोस अरे माझा आजा पण लय बहादूर शिकार तुला सांगतो अमावास्याच्या रात्री शिकार करायचा ही रांधारा शिकार करायचा अरे असाच एकदा जंगलात गेला 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 तो फार जंगलात घुसला आणि बघतो तर काय समोर ठाण्यावर त्या आईला आजा समोर त्याच्या समोर ठाण्यावर एकदम समोर समोर आजाला खाल्ला तो अरे आमचा आजा म्हणजे आजाच रे लय डेरिंग वाघ खिशातून वाघाला मारणार आणि हातात बंदूक घेतली आणि वाघाला मारणार तेव्हा त्याच्या लक्षात आलं चाले हातात बंदूकच नाही पण आमचा आजा डोकेबाज खिशात हात घातला बंदुकीचं लायसन काढलं आणि वाघाला दाखवलं वाघ जंगलात लायसन दाखवलं का वाघ पळतो काय आणि तुझ्या आईचं सिमी त्या गोळ्या तुझ्या आजीचं काय सांगून बसला अरे माझी आजी लय डोकेबाज लय डोळीबाज एवढी चलाक होती की काय विचारूच नको लय चलाक होती अरे एकदा काय झालं लहानपणी ना मला गणिताच्या मास्तरने प्रश्न विचारला रामू तुझ्याकडे 5 केळी आहे त्याच्यातली 2 दिली तर तुझ्याकडे किती राहिली त्याला मला उत्तर आलंच नाही आणि केवळ म्हणून नापास मी आलो आणि म्हातारीला सांगितलं मास्तरीने नापास केला आणि म्हातारी आमची लई बिघडली गेली नंतर मास्तराकडे हे मास्तरने काय 2 केळ्यासाठी माझ्या नातवाला नापास ही घे 2 डझन केळी बुद्धी नाही काय कुठला पण प्रश्न विचार आता उत्तर देतो कुठला पण विचार नाही चालू कुठला पण विचार तू त्याची परीक्षा घेतली मला सांग आज मी तुला 2 कोंबड्या दिल्या उद्या 2 कोंबड्या दिल्या परवाला 2 कोंबड्या दिल्या आता तुझ्याकडे किती कोंबड्या झाल्या 7 हे बघा हे असं आहे आणि म्हणतो मला बुद्धी आहे काय बुद्धी आहे तुझी आता परत एकदा आहे आज मी तुला 2 कोंबड्या दिल्या उद्या 2 कोंबड्या दिल्या परवाला 2 कोंबड्या दिल्या किती कोंबड्या झाल्या 7 हा असं आहे ना अरे तुला आता ना दुसरं उदाहरण सांगतो दुसरं आज मी 2 चुन्याचे डबे दिल्या उद्या 2 चुन्याच्या डबे दिल्या परवाला 2 चुन्याच्या डबे दिल्या तुझ्याकडे किती डबे झाले 7 हा तंबाखूचं कसं लक्षात राहील आता परत एकदा आहे आज मी तुला 2 कोंबड्या दिल्या उद्या 2 कोंबड्या दिल्या परवाला 2 कोंबड्या दिल्या आता तुझ्याकडे किती कोंबड्या झाल्या अरे 7 अरे कसे काय माझ्या घराला आधी जे कोंबडी आहे तुझं काशी घालू पकडून सांग काय तुम्हाला जाऊ दे काय 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 काम काढलं काय काम म्हणजे काय अरे ना परवा पाठी होतं आम्हाला तूच माहिती आहे बरं काय म्हणतो लग्नासाठी तुला मुलगा आहे का नको? आहे ना आता आमच्या डाव्या घरात 2 पोर आहेत त्याला केलं कोण नको आहे? तर माझ्या नामदेवाच्या मुलीचं लग्न करायचंय तुला सांगतो पोरगीला नाव ठेवायला जागा नाही
ऋतिकाबरोबर आहे हा. ते मंगल बुध त्यांच्या त्यांच्या घरात आहेत त्या व्यवस्थित. हो मंगळ गंगनच्या घरात आणि उद्या मंडपात आहे. काय रे? अरे पत्रिकेला म्हणते, पत्रिकेला. ए, होय. आता त्या कुठं गेला असतील तर आणले मी जिंकून. त्याचं टेन्शन घेऊ नका. नवऱ्याच्या मुलीवर घडत नाही मग. आता काय काय आता आहे मग आलो ना. मग येतो का आता चला चला मग चला नमस्कार मंडळी, नमस्कार. हो मी महादेव राडे. हो या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी. आता अध्यक्ष म्हटलं की तुम्हाला माहिती आहे 17 गाव 17 भानगडी. हो या गावातल्या सगळ्या भानगडी मला सोडवायला लागतात. बायकांच्या झाडावरच्या बोलू नका. हो घरच्या भावाच्या बोलू नका. अगदी भावकीच्या बोलू नका. सगळ्या भानगडी मला सोडवायला लागतात. आता कालचीच एक भानगड सोडवली सांगतो तुम्हाला. त्याचं काय झालं माहितीये. ओ भाव वेगळं झालं पण त्या जमिनीची वाटणी केली नाही आणि दुसऱ्या भावात जमिनीतला घर किसवला. तर दुसरा भाव माझ्याकडे हा विषय घेऊन आला. त्याने घर कसं किसवला. ओ मंडळी तुम्हाला सांगतो त्यांची भांडणं सोडवण्यात माझा किस निघाला. ओ किस म्हणजे काय माझा तो कवा बघायचा राहिलो. आणि मेन म्हणजे माझ्या मोठ्या पर्यंत लग्न करायचे. हो त्याला पोरगी बघायला टाईम नाही. तर सांगितलं आमच्या वाटीला रामूला. रामू तो भोरेपणा करतो ना. त्याला म्हटलं बघ तुझ्या ओळखीची कुठं पोरगी असेल तर. आज भेटला होता येतो म्हणून पण या मोऱ्यांचं काय खरं आहे काय. कोण भेटला फाट्यावर चाय पांदाला बदलत तर तासभर गप्पा मारीन. तुमच्या भाई काय कुठं गावातून ओळखीची पोरगी बिरगी असं तर सांगा. हा हो राडेनो राडेनो अरे राम आला. हा. ये, बस बस. हा. नमस्कार. हा नमस्कार. बसा 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 मला वाटलं बसत की काय आज येडं काय सगळ्या पाहुणे घेऊन आलं. रंगोल पाहुण्यांना नवीन दिसत आहे. हा हा चिपळूणचा पारस म्हणे आजचा पारस म्हणे आणि उद्याची नजरी बाबासारखा तो कलाकार हा आमचा मित्र अपूर्राव त्याच्या भावकीची पोरगी आहे. तर भेटला तर बोलला तर म्हटलं चांगल्या कामाला उशीर झाला घेऊन आलो. बरं झालं रामू तू बोलला असते. हा अरे तुला सांगतो पोरी शोधून जमलो मी. मग अरे आजकालच्या पोरींना ह पाहिजे त पाहिजे मग काय विचारू नको. अरे ओ मंडळी तुम्हाला सांगतो हा. पोरीच्या आईला पोरगा पसंत आला ना तर पोरगीला पोरगा पसंत येत नाही. आणि पोरगीला पोरगा पसंत आला ना तर पोरीच्या आईला पोरगा पसंत येत नाही. हो तर मला सांगा लग्न काय पोरीच्या आईला करायचंय. बरं मी काय म्हणतो हा. घरात कोण कोण असतं. घरात मी आणि मला दोन मुलं. मोठा सुनील बारका अनिल. दोन्ही भाग्याचे भाग्याचं नाव भाग्य. भाग्याचे म्हणजे नशिबाचे हो नशीब. मुंबईला आणि राहायला राहायला दिव्याला दिवा मग तू मला विचारतो हा, मला विचारतो. अरे दिव्याला काही लाट आणि पाणी नाही म्हणून माणसं मेल्यात का सगळेत ना. अरे केवढी येतात ती दिव्यात येत आहे. अरे तर सोड. अरे आमची अर्धी भावकी दिव्याला आहे. हा, भावकी सोड अर्धा गाव दिव्याला आहे. काय दिव्याचं नाव हा? बोला बरं रामू हा आपल्याला पाहुण्यांबरोबर ओळख झाली. होय होय पाहुण्यांना तुम्हाला विचारू काय विचार ना काय ते. आता तुमच्या भावकीच्या माणसाची मुलगी म्हणजे तुमचीच मुलगी समजायची होय ती माझ्या पोरगी हा. बरोबर आहे. विचारू काय विचारा. आपलं सोयऱ्या काय बरं मग मला सांगा अजूनपर्यंत तुमच्या मुलीला किती जणांनी मागणं घातलंय. तसं 4-5 जणांनी मागणं घातलं पण आम्ही त्यांचं जरा मोडून टाकले. आपल्या पोराला म्हणजे मोडून टाकणार काहीतरी त्या म्हणता. बरं मी काय म्हणतो मला तुमच्या पोरग्याला बोलून घ्या आणि काय ती पोटी बिटी बघून घ्या. होय मग चाय पाण्याचा कार्यक्रम घ्या बरं. होय होय संध्याकाळी
बरं राम बरं बोलायच्या बरं चाय ठेवायची राहिली. अरे नको नको 3 महिने चहाच पिली तुमच्याकडं कोण आलं नाही वाटतं अजून कोण नाही तुम्ही पहिला आलो आहे या बसा. हो काय बसायचं जेवण आलो काय होय होय हो राणो काय करता काय हो का पाण्यात काढायला गेलो होतो बाबा तुम्ही कधी आलात? काय आता झालं तुझ्या बरोबर होय काय होय अरे भावकीला पान आणि मान द्यायला पाहिजे होय काय होय होय हा वकील बरोबर बोलला अरे शिवा आलास होय आज पुढे गेलाच नाही वाटतं नाही खाली गावात जाऊन आलं लकी रोजेच्या माणसं राहिला ना आलं जमून होय बरं केलंच रे माझ्या पण आहे 4 बाकी संध्याकाळी साडू वाटला येतो म्हणून होय काय साडूला पकडला होय तर काय एवढी म्हणजे आधी घरवाली रे याला काय बरोबर आहे अरे संभ्या याने बॅटरी म्हणते मोठा आवाज बॅटरी वाला सांगते काय अरे परत दिसत नाही अरे माझ्या अजून नातवंडांची लग्न बघायचे गाडी चालवा याचं काय झालं आंबेगावला गेलो कधी सांगवलं तर समजतच नाही मला टायमर भेटते काय तर नशीब सांगवलं आलं नाही बाळ्याकडे याला आणला पक्क्याजवळ सोडला एवढं वर्ण गेले आला कामगारांनी बकरा आणलेला आता घेतोच कामचा खात नाही बरा पडला मी उगाच सावळ्यात आणला नाही काय हा सावळ कसा पडला 460 मी माझा घरात चांगला 300 पडला ना आणि वर 50 रुपये भाडं एवढा वाटा पडला थोडीशी हे आली
कशाला बसावं म्हणतात? नाही नाही, तुम्ही विचारा. हो, विचार. काय विचारायला अहो मालक सांगितलं ना कशाला बसवणार तर हा? बोला माझं. भावकीला कशाला बसवलं होतं? सांगा भावकीला. हा, बोलायचं म्हणजे मोठ्या मुलाच्या लग्नाचं बघतो हो. आपल्या रामूच्या वरती मुलगी बघितली काय माझं तो जमलाच जमाय गणपतीला एक वार घालवा चाय पाण्यासाठी म्हणून बसवलं होतं हो. बाकी काय नाही तर ठीक आहे. रामू मालको मालकी बघितलं काय होय झालं होय, होय. रामू झालंय आमचं सर्व आणि बोलणं पण झालंय. पुढचा विषय पप्या. हा? यायचं बाकी नाही ना चाय ठेवा. नाही दिसत. नाही. अरे 2 कप जास्त ठेव. काढू ना? बघ. यायचं आम्हाला नको. अरे आपण ठेवलंय बघ. दिल्ली का माणूस? अरे काय मला इंग्रजीला दूध पण आणलंय बघ. हे बघ काय? रामू चालेल तुम्ही माझं जाग खायला. आता काय तुम्ही मी काय म्हणतो? तुम्ही गणपतीचा गुन्हा घ्यायला म्हणताय. गणपती याचा आहे 24 तारखेला मंगळवार आणि गौरी याचा आहे 29 तारखेला शुक्रवारी. तर मी काय म्हणतो एक माझा वार पकडा का बरोबर ना? होय. नाही म्हणायचं. गुरुवार झाला गुरुवार. झालं ना तुम्हाला? गुरुवार म्हणतो बाई तिच्या माहेरात पूजा होती हो गुरुवारी होय घ्या गुरुवार होता भाऊ ठरवत तर आम्ही काय बोलायचं पुढं आम्ही काय जाऊ संध्याकाळी येत चालू तो ठीक आहे पाहुणं कुठं सांगितलं नाही का पाहुणा रुंबवतो जिवडे लावले काय झाली नाही गाडीचं सांगा काय तर कारण मुंबईत लोक येणार थांबणार कोणाला म्हणून नाही म्हणायचं घरपट एक एक ठरवा. तुम्ही बोलावं का हो गाडी गाडी सांगा होय सांगितली होती. गाडी होय अरे तानाचे सांगितले हा. अरे बुलेंच्या बरोबर असते ती होय काय बोल बसतो लवकर मग होय नवरा मुलगा आणि घरातल्या मंडळातील तानाच्या गाडीत आणि बाकीच्या 3 होण्याच्या गाडी. मालको मालकी दागिन्याचं वगैरे ठरून झालंय ना म्हणजे कसं आपलं जनरल बोलायला हो मोठी बघत तेव्हा काय राहिलं झालं बोलणं झालंय काय प्रॉब्लेम नाही ना बरं मी एक बोलू काय बोला 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 काय हा तुम्ही ठरवता खरं हो आता रात्री ठरवतो पण सकाळी 12 वाजता तरी कोणाचा पत्ता नसतो आणि आता इथं ठेवायला सगळं हो मग काय काय जर येत नाही त्याचं काय हा त्याच्याने काय झालं काय हा बाकीच्यांची कुणी करायची हा आम्ही काय घेऊन ठेवलं काय बोला आपण पण मी काय म्हणतो मग हा बोजा घ्यायचा कोणी करणारा करतो इथं सर कितीतरी आहे असं कसं म्हणतोस तू कधीतरी होतंय मागं पुढं तुला नाही बोलला मी कसं बोलतो मी म्हणजे मी काय भावकीत वापरत नाही असं म्हणायचं तुला अरे भावकीच्या कामासाठी किती मोठं केलंय तुला नाही सांगून पटायचं तर आम्ही काय केलेलं बरोबर संध्या अरे 25 भावकी आहे ना त्या कासाला भावकीच्या बाहेर लागलेला आहे 6 महिना आणि त्याच्यानं तुझं याला जाणं चालू नाही ते कसा हा विषय इथं काढायची काय हा विषय इथं काढायची काय हो नाही हा विषय आता झाला पाहिजे आता बंदी घातल्या म्हटल्यावर सगळ्या आपल्या सध्या लोक काय बंदी ह्याच्याने जातो हा कधी गेलो होतं तर अरे नाव मी जाता बघितलं मला नाव मी कसा गेला होता लोकाड आणायला मुद्दाम गेला नव्हतं
मी दिसतो का एवढा भावकी तुला? बाकीचे जातात ते दिसत नाही का? अरे बाकीच्या तू सोड, तू काय बाकीच्या जातात त्यांची नावं फोडू का? अरे आता काय झोपला का तुला? झोपला? ए शिवा, तोंड सांभाळून बोल. उगाच तोंडात त्यांच्या बोलत जाऊ नको. बाकीच्या जातात त्यांची नावं सुस्वागतम सुस्वागतम रंगदेवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्री हनुमान सेवा मंडळ मुंबई साविनाय सहर्ष सादर करीत आहोत एक धमाल विनोदी नाट्य कलाकृती लग्नाची गडबड त्यात भावकीची भांगड. लग्नाची गडबड त्यात भावकीची भांगड. लेखक दिग्दर्शक विजय खांबे आणि अभिषेक गुडेकर. संगीत डॉक्टर अभिजित गुडेकर. गायक हेमंत ढिके. तबला वादक दीक्षित गुडेकर. प्रकाश योजना चंद्रकांत धुमाळ. सीताराम धुमाळ. वेशभूषा तानाजी गुडेकर. ध्वनी संकलन सचिन खांबे. आणि रसिक प्रेक्षकांना हास्याचा आस्वाद देण्यासाठी सज्ज आहेत अग्रणी कलाकार अबुराव अभि गुडेकर. रामू विजय खापे. संभा रवींद्र धुमाळ. शिवा संदेश गुडेकर. पप्या सुशांत गुडेकर. राडे रवींद्र ढिके. अप्पा मनोज धुमाळ. राडे गावकर श्रुती गडशी. सुनील शुभम धुमाळ. शिवडे तुषार धुमाळ. जयराज सुनील गुडेकर. भारोद कुलदीप ढिके. नाना रोशन ढिके. शिवडे गावकर अमोल ढिके आणि कुमारी प्रिया संकेत धुमाळ. हनुमान सेवा नाट्य मंडळ मौजे मुंबई सहाविनाय सहर्ष सादर करीत आहोत लग्नाची गडबड त्यात भावकीची भानगड. लग्नाची गडबड त्यात भावकीची भानगड. चाय घ्यायची आपल्याला पण हातात नावं घ्यायची या, गरम करून दे. तुला काम काय जा. आता तुम्ही अंगावर घेऊ नका रे. बसलं ना कशाला मालकाचं काम आहे का? त्याचा विषय घ्या ना, वाटतं विषय काढू नका आता. बरं ठीक आहे म्हणतो. आता त्या 25 भावकीच्या काशाला भावकीच्या बाहेर टाकला ना, मग कशाला जायचं त्याच्याकडं? मग त्याला कुठं तरी बंधन पाळायला नको काय? मग तरच त्याला समजायला भावकीशी कसा वागायचं ना. अरे त्याच्याकडे काय जायची गरज आहे? एकदा भावकी म्हणून बंधन घातली ना, मग कशाला जाता? भावकी म्हणून आता ठरवलं ना जायचं नाही, मग काय गरज आहे त्याच्याकडे जायला? आणि आता मालकान कशाला बसवला? याची आहे लग्नाची गडबड आणि आपली भावकीची भानगड कशाला पाहिजे? आणि काय सांभाळ काय गरज आहे त्याला जायची त्याच्याकडे? कशाला जातो? जखमा काय गरज आहे त्याच्या घरात ढोकरं घालायला जायची? आणि हा एकानं बोला फाट्याला फाटाफुटा जातो आणि हा असा वाद होतो. राडेनो पुढचं ताट करा. काय बोल ना. झालंच कधी येणार अर्धगट झाल्यावर अरे पण पापिया मी काय म्हणतो, तुझा दादा साता आला असता तर नसता काय विषय झाला असता. तो तर म्हणताय ना मी याच्या काय सवडी प्रमाण मिटिंग घ्यायच्या काय? हा काय जाणार तर राहिले म्हणजे आम्ही येड हो येड आपलं दाखवायला आम्ही येड नाही काय. आता घ्या सांभाळून. पप्याला तरी बोलून काय फायदा? आणि
त्याच्यावर तरी काय आहे? अरे दादा रोज ती पूर्व दिशा. हो काका ह्या गावातून काय आता काय हेच काही झालेलं नाही. बरं मी काय म्हणतो पपिया, तुझ्या दादाचा येऊ दे, मग आपण नंतर बसून करू. ठीक आहे? चालेल? दादा मग गावकऱ्याला विषय झाला तर मी संपून जात नाही का? समोरचं ताट काय ना काय गावकऱ्यांना ताट करायचं? राहू दे रे. काय कशाला जागरण होतं? मी काय म्हणतो, आपण बसलेलं आहे की जरा 4 गोष्टी आपल्या त्याच्या बोला, काहीतरी विषय आपण जरा मारा. बरं, आता उद्याच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाचा विषय झालेला आहे. तर जे जे काय इथं विषय झालेला आहे तर इथं विसरून जायचं. शिवा संभा कुणी काय बोलेल्याचा राग मनावर धरायचा नाही. तर शेवटी काय भावकी आहे त्या प्रमाणात चालायलाच पाहिजे सगळ्यांनी. अरे शिवा ऐकलं ना रे? अरे ह्या भावकीच्या भानगडी ह्या काय संपायच्या नाही, ह्या चालायच्या. अरे एखादा विषय सोडवायचा म्हणजे त्या विषयाच्या मुद्राशी जावंच लागतं. तेव्हा या वाद भानगडी ह्या होणारच. परंतु तुम्ही आम्ही हा सगळं सांभाळून घेतलं पाहिजे. अजून काय बोलणार? तो पण राडे ना बाकी आहे ना. नाही कोणचं काय म्हणजे झालं? हा निघेल ना नाही पाहिजे काय पाहिजे. हो आता तर करायचं ना काय पण खातात. अरे तुमच्यावर असताना नाकावड्या खांडात सुद्धा कौटवतो आणि आता तर काय पण खातात. अरे फुटफुसाचा पिंजरा खात नाही सिगरेट फुकताय. रामोशी कुठं राहिलं याचा एका म्हटलं फोन लावून बघतो. हॅलो 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 अरे हा कुठं हा पण लवकर या लवकर या. आता तर मोऱ्या पण करणं सोपं नाही हो, सोपं नाही. काय झालं ना तर मोऱ्यावर येतं. अरे बाबा, हा नागासारखं वळल्याचे लग्न जुळत नसतात. हा असं नागीसारखं डान्स करायला तुम्हाला. लोकांचं सांगून तुझं सांग. हा तुझ्यातच किडा आहे. ए, माणसाच्या अंगात ना 3 किडा असतात. एक सुलेमानी, दुसरा रायमानी, आणि तिसरा हा चाकरमानी. तो येतो आणि हनुमानजी गणपतीतलाही वळवळतो. बरं तुला सांगितली ती कामगिरी झाली काय? बोलणं झालं काय? होय अरे बरोबर ठरवली तू. काय तुला सांगितलं 5 दिवसाचा गणपती गेल्यानंतर हे का गुरुवारच ठरवला. हो, पण चौकाच्या पुढे बोलणार का आम्ही? अरे भावकीन ठरवला, सर्व भावकीच्या हातात काय विषय. मग आम्हाला आता परवा आम्हाला बसायला लागलं. बसवा भावकीला. काय बसवा भाऊ किती तर खाय मला काय भावकी काय काय बरं मग काय बाकी काय बोलतो. बाकी काय ना त्या नेल्या सांगायचा विषय कुठे
तरी कानावर आला माझ्या. काय झालं काय डिटेल माहिती नाही. हा 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 तो विषय काय हा हा तर मागचं अच्छा तो विषय हा हा त्याचं काय झालं हा. तुला सांगतो लॉकडाऊनच्या टायमाला हा आम्ही भारूड करत होतो हा तर आमच्या काळाबरोबर हा आमच्या दिप्यासारखी हा. चांगली चांगली पोरं हा गवळणीसाठी निवडली होती हा. पण हा. गवळणीसाठी निवडली हा तर एकदा काय हा तालीम घ्यायची होती हा. भारुडाची बरोबर तर हा दिप्या काय मला म्हटला हा तात्यानू हा मी काय आपलं घरातच नेसून बिसून साडी पेटी नेसून येतो घरातूनच? घरातूनच नेसून येतो तर साडी पेटी नेसलाय हा. कायशी मिशी काय आपली हा. दिसती ते लावलाय हा, हा. आणि असा 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 कुठून चालला असा लागतो? चालतोय हा. चालतोय हा तेवढ्यात तुला हा सालव्याच्या लिहिल्यात बघितला अरे बघितला धाडला नाही वडला नाही गेला त्याला चालीत हा अरे काय सांगू तुला सालव्याच्या लिहिल्याला काय गावलंच असा झाला होता कवाच जोडलेला आयनाच्या पाण्यात होता 4 दिवस इतके त्याला होता काय ताट झाला तर त्याचं त्यावर व्हायचं डॉक्टर पण विचारले डॉक्टर म्हणे अरे क्या है ये क्या है काय सांगू तुला अशी सगळी गावची भानगड तू असतो तिकडे आजूबाजून जातो मुंबईला हा गावच्या भानगडी बघायची कोणी मग याच्यावरून काय शिकलास तू हं? आताच्या पोरांना कालोखात जमत नाही मुलीच नाही लाटीवरची म्हणतात ती काय? मग? बरं हा. आता पुढं हा. चहा पाण्याचा कार्यक्रम आहे हा. तो आम्ही बघतो हो, हो. तुम्ही टायमावर या म्हणजे झालं. होय होय काय तर उशीरच राहाल नाही 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 आज तुम्ही मावशी बसवलं. होय. हा, चल. चला मग. नमस्ते मंडळी. मी आता छोट्याशा कार्यक्रमासाठी इथे उभा आहे आभार प्रदर्शनाचा. असं म्हणतात की आपल्या लोकांचे आभार मानायचे नसतात. जेव्हा बाहेर करून आलात काय हो पडलो बाकी राहिली कुठं अजून त्या उन्हाच्या गाडीत बसा तानाच्या गाडीत बसू नका. तानाच्या गाडीत नवरा मुलगा राडे परिवार मंडळी जातील आणि गावकर जातील. गावकर कसं नाही गावकर लोक म्हणताय ना आणि हा घोडा पण नाही आला तू भैया कुठे गेला आता आम्हाला काय बघा काय राहू कधी यायचं टायमिंग माहिती होय टेम्पो भरला आली गाडी लागली गाडी बघायची तिकडं. थांबलो कशाला? चला, 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 गावकर. तुम्ही जा त्या ताण्याच्या गाडीत बसा. ये सुधीर चल ये थांबा चल चला, बोला. चला, चला. अहो मी नामदेव सकाराम शिवडे. आज आमच्या घरी माझ्या मुलीचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. अहो मुलीचं लग्न म्हटलं तर असतो बापाच्या जीवाला घोर. अहो मुलगी म्हणजे काचेचं भांड, किती दिवस घरी ठेवणार. कधी ना कधी तिला माहेर सोडून सासरी जावंच लागतं. पोटच्या मुलीचं लग्न करताना बापाला किती दुःख होतं हे त्या प्रत्येक बापालाच माहीत. पण काळजावर दगड ठेवून लग्नाचा निर्णय हा घ्यावाच लागतो. बरं कार्यक्रमाची तर तयारी झालीच आहे, पण अजून भावकीची मंडळी कशी आली नाही. तोच उडालो. अरे हे जयराम अजून कोण आलं नाही वाटतं. अरे नाही तूच पहिला आलाय. वाजता तरी टाकून द्या, तयारी तरी करून घ्या. अरे होय. यजमानी, हो यजमानी, हो झाली का
या पुढचं म्हणजे दादा या बसा. होय 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 जरा तू आला तर पुढं हा काय तुझ्या पुढं आपला आवाज तरी द्यायचा मग काय तुला बोलायचा होता अरे बाकीचं कुठे राहिलं? हा अजून कोण आलं नाही? आणि तुमचा होया कुठं आहे? यायला कधी यायचं? काय यायला कुठे? आवाज बोलतो तिकडे बघा का? पोरगी असली तर सांगा तुम्ही बोला ना, सांगतो मी, बघतो मी. हा, नमस्कार लवकर. झाली का तयारी? हो झालं का मैया होतो कुठं अवघड माहित ना सकाळी गुरं सोडली होती उमराट्या पार तर आमच्या जमिनीत गुरं सोडली चारायला तर खालच्या जमिनीत दगडू भाऊ आणि मी गप्पा मारीत बसलो होतो तर तांबडी गाय कुठं आमची चुकली ती उमगलीच नाही शोधता शोधता अख्खं दिपाळली तरी सापडली नाही शेवटी खाली आलो तेव्हा या भावच्या बैलाबरोबर दिसले यायला उशीर झाला. म्हणता बाय मी पण होतो मला रागात चाल काढली किती वर्षी कापली आवाज द्यायचा हे कसलं काय कापडे गाणी नव्हतं केलं. अरे राहू द्या तुमचं. काय बडबड चालली? हो तिकडे नो पाण्याचं ताटण जरा. आता झोपत नाही आम्ही पण आता राजीनामा देतो. कधी होतं काय झालं आणि पाहुणे फुकट आलं त्या पोरगीला आवाज आलाय. हा? होय येत आहे येऊ दे, येऊ दे, आवाज येऊ दे. आम्हाला विचारतो पाहुणे फुकट आणलं. हा? कधी यायचं कधी? हा? तुम्ही बोले ना अरे आम्हाला विचारा उलट पाहुणे कुठं आलं म्हणून आता यायचा टाइम आहे का तुमचा मॉडेल होय आम्ही काय येडं म्हणून आलो नाही इथं लवकर. हा? कधी यायचं? बरं हा दिसत नाही ना. हा 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 कोण हा कोण? हो यांचा शेजारी गणपत. हो होय अरे त्याची नी यजमानींची भांडणं आहेत ना तर म्हणून नसं झाला होय पण भावकीप्रमाणे या नको का बरं ना काय हो होय भावकी मला यायला पाहिजे त्या भावकी गरज नाही काय असं आहे ना हा अरे आता मी काय बोलणार भावकीप्रमाणे आमंत्रण दिलं होतं आता यायचं नाही की यायचं त्यांनी ठरवायला पाहिजे होतं ना आम्ही त्याच्याकडे जातो ना भावकीप्रमाणे काय वापरणं बरं हा जर आज इथं असा वागला ना तर आम्ही पण त्याच्या कार्यात कसं वागायचं तर बघू मग तिथं वाकपाक दिसलं तर आम्हाला बोलू नका काय वागलं सर वाकपाक यायला पाहिजे होता होय घ्यायला पाहिजे होता म्हणतात पण आला काय नाही ना आला काय भाऊकीला हा कुठं भावकीला मारला मारला का भावकीला हा? त्या भावकी गरज नाही काय उद्याला काय काय ठेवा भावकीला बांधली ना थांबा ना रे. काय कसं वाटतं तुम्हाला हा? यांच्या काय होय बरं आता आहे नामदेवाकडे लग्नाची गडबड त्या भावकीची भानगड कशाला तर घेऊ विषय काय घेऊन नंतर विषय असा विषय किती राहिला माझा बरं मी काय म्हणणार मी काय इथं वाद घालायचं म्हणून बोलत नाही पण कुठं भावकीप्रमाणे त्याला यायला पाहिजे ना बाबरानो आज जर या कार्यक्रमात भाव आला नाही तर त्याचा विषय पुढच्या मिटिंगला घ्या हा? रोज शांत होय आता आहे नामदेवाकडे लग्नाची गडबड ना मग भावकीची भानगड कशाला घेऊ नंतर विषय नंतर घेऊ करतात आणि असंच नंतर वजी बांधून ठेवतात हा? अरे या काय तुमच्या भावकीच्या भानगडी संपायचं नाही आता इथं पाहुणे यायची टाइम झाला आहे आणि तुम्ही ती नोकरी भानगड हा यांचं काय आता बोलायला
आज पक्ष्यांचं काय बात होता पाहुणे लोक हा. हॅलो बोलतो नाही होय 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 काय येताना नाही 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 आमचं रस्ते चांगलेच आहे मग? चांगले चला बरं मी काय म्हणतो हा. लग्नाची काय पाहिली काय हो हो सगळी तयारी अगदी चोख करून ठेवली इथं. चला बसू हा? लग्नाची तयारी हा, करायला हा, हा, हा. हा अरे आपण बसू बसू करतो बोलतायत तर कोण हा हो, पिल्या गाव मग पाणी सोडतात तर कोण आणि तो निल्या गाव आणि दिव्याला असतात तर अरे तो नागा गाव पण तुला नको ते गावाशी. आता गावकर शिवाय गाव आहे काय? होय 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 कोणी जरी म्हटलेलंच आहे हो साडीला परकर आणि वाडीला गावकर पाहिजे आता काय ते? अरे गावाला गुरव आणि वाडीला गाव असं आहे ते गावकराशिवाय कुठलं काम आहे काय होय, होय, होय. होतंय का कुठलं काम गावकर पाहिजे हा? महत्वाचा कार्यक्रम म्हणजे गावकर पाहिजे मग? गावकर नसल्याशिवाय कसं होय गावकराशिवाय कार्यक्रम करणं म्हणजे असं झालं लग्न करायचं आणि हनीमूनच करायचा नाही रकीटवरच्या भूक घ्यायचं पण पावत्या संपवायच्या नाही हा? हनुमान जयंतीचं भारूड दाखवायचं पण फारसच दाखवायचं ए, हा. हो, सगळे विषय घ्यायला meeting पण राहणार आणलीच नाही. नाही, 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 गावाचं नाही. मी काय म्हणतो वयनू हा. तुमचं झालं काय तुमचं झालं असेल तर चालू करा होय, होय, गावकर होय. हा. काय ते बोला तर काय आहे, काय बोलायचं? काय बोलतो? नाही, बोला, तुम्ही बोला. आता पाहुण्याला उशीर नको तर तुम्हीच माहीत घ्या आणि चालू करा काय बोलायचं? काय म्हणायचं? यमन काय म्हटलं कुठे गेला? अरे तो यमन जवळ काय म्हणतात तर म्हण असं तो काय? हा. हॅलो 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 तुमचं माहिती काय झालं माहिती बघ आवाज आवाज काय खाली खाली कधी झाला बघ खाली कधी झाला कधी निश्चित झालं बघ हॅलो 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 कसा आवाज आला तुला सांगितलं खाली हलवल्याशिवाय वरती आवाज येत नाही हॅलो हॅलो हा हा हॅलो हॅलो मंडळी माणूस जेव्हा येतो ना तेव्हा त्याच्या वाटेला सुख सुद्धा येतात आणि दुःख सुद्धा येतात ओ बायकोशी वागणं होऊन जमत नाही बायकोशी वागणा तो काय पुरीशी वागणा काय भारूड चालू केलं माणसं जन्माला पण काही म्हणा याला बापसाची सर नाही तुला पण लागू होता हॅलो हॅलो काय म्हणतो तुम्ही अरे तुम्ही हलवीच होता ना तुम्ही आवाजामध्ये घेतला हॅलो हॅलो हा. तर आज या ठिकाणी नाही ऐकलं नाही. शिवणे आणि राळे परिवार यांच्या मुलामुलीचा चहा पाण्याचा कार्यक्रम तरी आलेल्या सर्व मंडळींचं मी मालकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुम्ही पण काय बाबा तुम्ही काम रवत पाहिजे हॅलो हॅलो तर सांगायचं म्हणजे हा लग्न मी जुळवलं मी मोऱ्या ना मोऱ्या म्हणजे पालवणचा काय म्हणजे तुम्ही आमचं आता सोयीचं झालं आता माल भरायला यायला पाहिजे मोऱ्या नाही मोऱ्या मोऱ्या लग्न जुळवतो तो मोऱ्या काय म्हणजे आमच्या रोवांचं पण तुम्हीच जुळवलं मीच जुळवलं त्यांना 4-5 तरी लग्न जुळवली अरे बाबा तू
सर्वांशी जुळलो पण तुझं लग्न जुळवायला आम्हाला करू नको म्हणजे सांग केव्हा हा. अरे भाऊ आहे माझा तू हा, हा, हा. तर पाहुणे ना हा चालू करायचं नाही चालू करा हा? मी काय म्हणतो हरिओम हरिओम हरिओम. तर आज या चालत असलेल्या 3 दिवस सप्त्यातला आजचा हा तिसरा दिवस. आजचे आज तुझं पहिला आधी सप्त्यातून माहिती नाही भेटलं की नुसतं बोलतो. काय हॅलो 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 हॅलो. हॅलो. तर आलेल्या पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि पुढचा कार्यक्रम दोन्ही मार्गांना चालू करावा अशी विनंती करतो. बरोबर काय होय, चालू करा मग. कार्यक्रम बरोबर काय पुढे द्या. फोटो काढलोय संध्या पुढे जा पुढे जा पैसे खाली मुलाला काय विचारायचं तर विचारा विचारा काय विचारायचं प्रिया नागदेव शिवडे. बरं मग मुलीचं पण विचारावं मुलाला नाव शिक्षण वगैरे. तुमचं नाव सुनील महादेव राणे. शिक्षण बीकॉम केलं नाही. बीकॉम आम्ही तुम्ही काय गेलेलंच नाही. बरं या पुढाला बोलणी करूया या. आपण मासा कोण काय दोन्ही एकच ते बोलणे व्हायला पाहिजे ना लग्न करायचं तर आहे ना. मी काय म्हणतो हो देण्या घेण्याचं काय तर आपलं ठरवा बरोबर ना. मी काय म्हणतो तुम्ही आमच्या मुलीला काय घालणार. काय झालं म्हणजे लोक घालतात तर घालतील. हो पण किती घालणार ते सांगायला नको. किती घालणार म्हणजे काय नवऱ्याला जमत तेवढं घाली.
सांगा तुमच्या मुलीला किती घालायचं इथे? काय अहो ऐकत ती बरोबर घाला. हा. काय हो मला नसून झाला हो, आता स्पष्ट सांगा स्पष्ट. अरे रामू दागिन्याचा विषय चाललाय ना. हो, मी काय बोलतो, दागिन्यांचं झाला तर मग मुद्दाचं बघा. एप्रिल नाही तर मे ला घ्या. हो, एप्रिल नाही जमायचं. एप्रिल मध्ये आमच्याकडे हनुमान जयंती असते. वाटल्यास मार्च मध्ये घ्या. मार्चला नाही रमायचं. मार्चला आमच्याकडे शिमगा असतो. काय महिन्याला शिमगा असतो? अहो माझ्यावर सुंदर असतो. पण आता आलं सागर म्हणजे परत लग्नाला येत आहे नाही ना. काय असो मे महिन्यात घ्या. अरे पण मी काय म्हणतो तो कुठेतरी मध्यबिंदू काढायला नको काय. मग हा वजा घ्यायचा कोणी? तुम्ही आम्ही हो. मी काय म्हणतो मार्च नको एप्रिल नको फेब्रुवारी मध्ये घेऊन टाक. दोन्ही मालकांनी फेब्रुवारी महिन्यातील एक तारीख ठरवा. ठरलं. चालेल काय? पाहुण्याला सांगा की जेवून झाल्याशिवाय कोणी जाऊ नये. घ्या बाई. आज या ठिकाणी आपण याच ठिकाणी आहोत. हे बाबा तू आज या ठिकाणी नाही नाही आम्ही गेल्या वर्षापासून तर आज या ठिकाणी आपण या ठिकाणी आज या ठिकाणी सकाळ होणार आहे आणि बसलेल्या लोकांनी बसल्या बसल्या मशिरी लावून काय या ठिकाणी हरि हरि ओम तर आज सत्यातला दुसरा दिवस. आजच्या पंक्तीचे अन्नदाते आपल्या गावातील सुपुत्र काय जर तुम्हाला एकदा माहिती दिला ना की व्हावतच जातो. अरे चहा पाण्याचा कार्यक्रम आहे ना सांगा पाहुण्याला तसं. हा तरी आलेल्या सर्व मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्या जेवणात मसाले भात, लोणचं, पापड आणि स्पेशल आयटम म्हणजे पावट्याची भाजी केलेली आहे. असं म्हणजे लोक आमच्या पाहुणं आमच्यापासून कितीही जरी लावून गेलं तरी त्यांना आमची आठवण आली. तर आलेल्या पाहुण्यांनी जेवण जायचं आहे. पानं वाढलेली का पाठी उजळली. हे शब्दात सांगता येत नाही. पोरीची पसंती झाली की बापाचं काळीच कसं घडतं. चिमणी घरट सोडून जाणार म्हटल्यावर बापाचं मन झणझण होतं. बापाला मुलगी जास्त लागायची असते. अहो परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं. घराच्या 4 भिंती आड मुलगी गेल्यावर ती बापाला परकीच असते. पण समोर असून सुद्धा ती आपली नसते. ती आपली नसते. पण क्षणाला तिचा जीवनपट आठवत राहतो. तिचा जीवनपट आठवत राहतो. तिचा जीवनपट आठवत राहतो. छोटे से बड़े हो गए क्यों
सुचवा घ्यायचा तुम्ही हेच माझ्या बाबाला स्वतःच्या ताटातील पहिला घास मला बोलून मग तुम्ही स्वतः जेवायचा हेच माझ्या बाबाला महिन्याचा पगार झाल्यावरती गुपचूप मला खाऊसाठी पैसे देणारे तेच तुम्ही माझ्या बाबाला खरंय आपल्या मुलीसाठी आपला जीव ओवाळून टाकणारे एकमेव माणूस असतो तो म्हणजे बाप म्हणजे माझे बाबा असा सगळा आनंदी आनंद आता लग्नात मारणाचा झाला आणि आज तू लहानाची मोठी कधीच आणि समजलाच नाही अगं एका बापाला ती काय वस्त अगं या समाजासमोर माझी मान कधीच चुकू दिली नाही कधीच चुकू दिली नाही